राजाची करते आरती. अरे राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होत्या स्फूर्ती, आणि असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. पावन झाली या महाराष्ट्राची धरती, पावन झाली या महाराष्ट्राची धशी. अशा या पावनभूमीला वंदन करते आणि मी वैष्णवी श्रीकृष्ण निर्माण माझ्या शिवविचाराला सुरुवात करते. मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी म्हणजेच माझ्या राजाची जयंती, छत्रपती शिवरायांची जयंती. 1630 साली हे जन्मलेले हे राजे 1680 साली हे जग सोडून निघून जातात. शिवरायांच्या या 50 वर्षाच्या आयुष्यात काही एक वर्ष रणांगणावर युद्धात खेळण्यात गेली. फक्त युद्ध खेळत आणि प्रत्येक युद्ध म्हणजे साक्षात मृत्यू. अफजल खान एक मृत्यू, शाहिस्तेखानावर छापा मृत्यूस, परंतु सुटका मृत्यूस, आग्र्यात काय मृत्यूस, आणि प्रत्येक वेळी महाराजांनी मृत्यूशी झुंज दिली. मरणाला निधडक छातीने सामोरे गेले. जिथे मरण आडवं आलं तिथे राजे स्वतः मरणाला भिडले, स्वतः मृत्यूशी झुंज दिली. तुम्ही शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचा. शिवाजी या नावाचा उलटा होतोय जीवाशी. जो माणूस भर जीवाशी खेळ खेळत आला त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. हे शिवरायांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य, सगळ्यात मोठं. आजच्या या 21व्या शतकात साधी माणसं जरी आडवी गेली तरी आम्ही आपली वाट बदलतो. पावणे 400 वर्षापूर्वी शिवरायांना आदिलशाह, कुतुबशाह, निजामशाह, मुघल बादशाह यांसारख्या कितीतरी मांजरी आडवे गेल्या तरी शिवरायांनी आपली वाट बदलली नाही, तर साऱ्यांची वाट लावली. कारण शिवराय जाणून होते स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा या सामर्थ्याला हलवण्याचं धाडस या नियती सुद्धा करत नाही, या नियती सुद्धा करत नाही. शिवरायांपूर्वी अनेक राजे जन्माला आले आणि निघून गेले. कोणी जय दुर्ग उभे केले, कोणी जल दुर्ग उभे केले, कोणी जय दुर्ग उभे केले, कोणी जल दुर्ग उभे केले, पण माझ्या राजानं नत्तुर्ग उभे केले, नत्तुर्ग उभे केले. ते म्हणजे तानाजी, बाजी, यसाजी यांसारखे काही निष्ठावंत मावळे. स्वराज्य हे सहज मिळालेले नव्हे, तर कित्येकांच्या बलिदानावर उभे राहिले आहे. स्वराज्य मिळवण्यासाठी सर्वात अगोदर शिवरायांनी काय केलं, तर जे झोपले होते ते जागे केले, जे जागे होते ते उभे केले, जे उभे होते ते चालते गेले, जे चालते होते ते पळते गेले, जे पळते होते ते पेटते गेले, आणि प्रत्येक मराठी माणूस या हिंदवी स्वराज्यासाठी तलवार घेऊन उभा राहिला, या हिंदवी स्वराज्यासाठी तलवार घेऊन उभा राहिला. जोवर क्षितिजावर सूर्य उमलतोय ना तोवर महाराज रोज उगवणार. जोवर मातीत पेरलेल्या बीजाला हिरवा अंकुर फुटतोय ना तोवर महाराज रोज डोकवणार. लाखो पिढ्या येतील जातील, पण छत्रपती या नावाचा वादळ या मातीत रोज घोंघवणारच. लोक 100 वर्ष जगतात, पण मेल्यावर साधं 5 वर्ष लक्षात राहत नाही. माझा राजा फक्त 50 वर्ष जगला. आज राजे जाऊन 385 वर्ष झाली, तरी महाराष्ट्राच्या कानात, कोपऱ्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, गल्लीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या खोपडीत आज सुद्धा माझ्या राजाचंच नाव आहे. फक्त आणि फक्त माझ्या राजाचंच नाव आहे. असे कोण होते शिवबा, काय होते शिवबा, कसे होते शिवबा? छ म्हणजे 36 हत्तीचे बळ असणारे, त्रा म्हणजे त्रस्त मोगलांना करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जग जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वानिष्ठे, जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राज्याचे हितचित्तक, ज म्हणजे जनतेचा राजा. पावणे 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या पोटी जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. गणित, इंग्रज, पोर्तुगीज यांच्या अत्याचाराचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कुटीशास्त्राचा कळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. कर्तनकारी मराठ्यांना आलेली जात म्हणजे शिवबा. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढणारा वाघ म्हणजे शिवबा. तुमचा आमचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा आमचा आणि अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. असे होते थोर परमपूज्य शिवबा. शेवटी जाता जाता एवढंच बोलते, शिवराय सांगायला हे सोपे आहे, शिवराय ऐकायला हे सोपे आहे, शिवराय सांगायला हे सोपे आहे, शिवराय ऐकायला हे सोपे आहे. शिवरायांचा जयघोष करणे पण सोपे आहे, पण शिवराय अंगीकरणे खूप कठीण आहे. शिवराय अंगीकरणे खूप कठीण आहे. मला इथे बोल